जब प्यार किसी से होता है याची एक पार्टी नासिर साहेबांनी आपल्या घरामध्ये ठेवली होती. त्याच्यामध्ये काही मोजके इंडस्ट्रीमधली माणसं आली होती. देवसाहेब होते, गोल्डी साहेब होते, बाकी काही कलाकार आले होते नेहमीचे. आशा पारेख होत्या आणि त्या ह्याच्यामध्ये सगळं चांगलं हसत-खेळत वातावरण चालू होतं. त्या पार्टीमध्ये नासिर साहेबांनी डिक्लेअर केलं, की माझा पुढचा जो चित्रपट आहे, तो गोल्डी डिरेक्ट करणार आहे आणि त्याच्यामध्ये देवसाहेबांचा रोल आहे. मेन रोल आणि ते ड्रमर आहेत आणि त्यांनी ना एक असं एक त्यावेळेला फोटो सेशन पण केलं, की देवसाहेब एका याच्यामध्ये स्टूल जे असतं याच्यामध्ये ते चेअर स्टूलवरती बसलेले आहेत आणि समोर त्यांच्या ड्रम आहेत आणि ड्रम वाजवत आहेत. तर असं ते फोटो सेशन पण झालं. मात्र काय झालं, की त्या पार्टीमध्ये जे हसत-खेळत वातावरण होतं ना, ते देवसाहेब आणि चेतन साहेब गोल्डी साहेब हे मद्यप्राशन करत नसत. इंडस्ट्रीमध्ये राहून सुद्धा. नाहीतर इथे त्या सवयी लागतात शक्यतो. तर अजिबात करत नसत. पण नासेर साहेब मद्य पीत असत. तर ते त्याच्यामध्ये त्या अंमलाखाली ते होते आणि एक अशी एक ना असा एक विषय छेडला गेला, की चित्रपटातला च्या यशाचं महत्त्व किंवा त्याचं श्रेय जे आहे ते दिग्दर्शकाला द्यायला हवं, की ते त्यातल्या अभिनेत्याला दिलं पाहिजे. कारण चित्रपट म्हणजे अभिनेत्यामुळे चालतो, हिरोमुळे चालतो की दिग्दर्शकामुळे. आता कसं आहे ना, की कुठलाही स्टार कलाकार असतो, त्याचा एक स्वतःचा इगो असतो आणि त्याला बघण्यासाठी लोकं थिएटरपर्यंत येत असतात. तर हा जो वाद आहे, हा विषय आहे ना, हा हळू वादाकडे गेला आणि देवसाहेबांचं म्हणणं होतं, की जेव्हा तुम्ही पोस्टर बाहेर चिटकवता याच्यावरती चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी, तेव्हा कलाकारांचे चेहरे बघून लोकं थिएटरमध्ये येतात. जर का त्यांच्या पसंतीचे चेहरे नसतील किंवा फेमस चेहरे नसतील, तर ते थिएटरमध्ये येणार नाहीत. तर नासीर साहेबांचं होतं, की नाही, नाही पण कॅप्टन ऑफ द शिप असतो दिग्दर्शक, तर त्याच्यामुळे शेवटी येतं कारण तो चित्रपट बनवत असतो. आणि हा वाद इतका काही वाढला आणि नासीर साहेब काहीतरी त्या अंमलाखाली असं काही बोलले ना, जे देवसाहेबांना पसंत पडलं नाही. आणि ते म्हणजे आवाज इतके दोघांचे चढले ना, की संपूर्ण शांतता पसरली तिथे. आणि एक 2 मिनिटामध्ये देवसाहेब ताडकन तिकडनं निघून गेले नासीर साहेबांच्या घरातून.